मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी, खास करून पालम, गंगाखेड, लातूर, बार्शी तिकडल्या भागामध्ये काय झालं, इतका पाऊस झाला की विहिरी भरल्या आणि शेतातून पिकातून पाणी वाहिलंय. तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी, 9 तारखेपासून तुम्हाला कडक ऊन पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. पश्चिम महाराष्ट्राकडे सरीमध्ये 8 तारखेपर्यंत चालूच राहणार आहेत म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण कोकणाकडे वळू. कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास 8 तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणात म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर धरण क्षेत्रात, कोयना धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात, कॅचमेट एरियामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, इगतपुरी, नाशिक पर्यंत आज देखील म्हणजे 8 तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरी येतील, पण नंदुरबार, धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव तसेच जालना जिल्हा या भागात देखील आज दुपारनंतर म्हणजे ऊन पडणार दुपारपर्यंत, म्हणजे 8 तारखेपर्यंत असंच राहणार, दुपारपर्यंत ऊन आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर रात्रीच्याला परत पाऊस येणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व दूर नाही पण भाग बदलत पडणार, पण 8 तारखेपासून पर्यंत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, शेतातली कामे 8 तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल समजा सकाळी जाऊन कामं करा, फवारणी चालत असले तर करून घ्या आणि त्याच्यानंतर 8च्या नंतर परत थोडी उघाड भेटणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 9 तारखेपासून राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा.